आणि सत पदार्थ एक परमतत्व परमात्माच आहे आणि त्याला आत्मा असं म्हणतात. तो सत आहे असं जीवाला कळालं नाही, तर तो मरणारा आहे आणि जन्मणारा आहे असं कळालं. मग त्याला आत्मा हा मरत नाही आणि आत्मा हा जन्मत नाही. तर मग जे कोणी शरीर आहे ते शरीर मरतं आणि शरीर उत्पन्न होतं. तो जीवात्मा सुद्धा एकदाच अनादि म्हटलेले त्याला, त्या अनादि कालापासून असलेला तो एकटाच आहे, पण तो शांत आहे. जीवात्मा हा अनादि शांत आहे, कारण त्याचा ब्रह्मविद्येने बाध होतो. कोणाचा? आत्मा कसा आहे म्हणजे लक्षण काय केलं? अनादि अनंत. आत्मा अनादि अनंत आहे, जीवात्मा अनादि शांत आहे, माया अनादि शांत आहे. बरं, हे जगत अनादि शांत आहे, म्हणजे याचं शांत होते बाध होऊन जातो. ईश्वर अनादि अनंत म्हटल्यावर दोन दोन अनंत. तर तो माया उपाधिवान असल्या कारणानेही त्याला शांतच म्हणावं लागतं. पण जोपर्यंत जीव अज्ञानामध्ये असतो तोपर्यंत त्याचा ईश्वरही अनंत होतो ब्रह्माप्रमाणे. तसेच तो हा जीव आहे तो अनादिकालापासून आहे आणि जगत चाललेला आहे. कुठपर्यंत जगणं आहे? जोपर्यंत आत्मज्ञान होत नाही. चला, म्हणून मग प्रतीतीला येणारं हे जगत म्हणजेच रज्जूवरील सर्प कसा आहे, तर तो सत नाही. आणि मग असत म्हणा, तर असत त्यालाच म्हणतात की ज्याची प्रतीती येत नाही. असा एकच पदार्थ कोणता धरला उदाहरणातला? वंद्यापुत्र. वंद्यापुत्र असत आहे, मग ते केवळ नाममात्र झाला, उल्लेख केलेला आहे त्याचा वंद्यापुत्र. ते आहे कुठं वस्तू ती अस्तित्वात? प्रतीती कुठे आहे? नाम मात्र वेगळा, प्रतीती मात्र वेगळा, व्यवहार मात्र वेगळा, स्वरूप मात्र वेगळा. हे प्रत्येकाचे भिन्न भिन्न भाग आहे. ब्रह्म कसं आहे? ब्रह्म स्वरूप मात्र, म्हणजे ते स्वरूपता आहे. आणि व्यावहारिक जगत हे व्यवहार मात्र. व्यवहार केला जातो तिथपर्यंत ठीक आहे, व्यवहार झाला, विषय संपला. शरीर एकदा पडलं तर व्यवहार सुद्धा संपले, कुठे व्यवहार राहिले त्याचे. आणि स्वप्न प्रतीती मात्र. स्वप्न पडलं ठीक आहे, खरं कुठे आहे तेव्हा? प्रतीती मात्र. आणि रज्जूवरील सर्प सुद्धा प्रतीती मात्र. म्हणून तो वंध्यापुत्राप्रमाणे नाही, तर तो प्रतीतीला येतो. रज्जूवरील सर्प प्रतीतीला येतो, म्हणून त्याला असंच म्हणता येत नाही. आणि त्याचा बाध होतो. रज्जूच्या ज्ञानाने सर्पाचा बाध होतो, म्हणून त्याला सत म्हणता येत नाही. म्हणून सत असत विलक्षण अनिर्वचनीय असा शब्दाचा